नमस्कार, मी सोमयाजी सुहोता दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्या समोर आलोय। आजचा विषय गणेश चतुर्थीच्या गणपतीच्या पूजनाचा आणि आज आपण तीच पाहणार आहोत। गणपतीची संपूर्ण गणेश चतुर्थीची म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीची पूजा कशी करावी आणि तुम्हाला जर भटजी पुरोहित तुमचा जर मिळत नसेल, आपत्काल असेल तरच ही अशी पूजा ऑनलाईन करावी। शक्य तितकं आपल्याला ब्राह्मण, पुरोहित, भटजी जो काय तुमच्याकडे पूजेला जो कोणी येतो त्याच्या विना ही पूजा अधुरी आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष पुरोहित जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत वाट पहा। अगदीच नाईलाज असेल आणि त्याचसाठी नाईलाजास्तव हा व्हिडिओ मी करतोय। चला सुरू करूया। पहिल्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि 3 वेळेला आचमन करूया। 3 वेळा पाणी प्यायचं, 4थ्या वेळेला खाली सोडायचं। आचम्य श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षराय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमो नमः। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्य सन्निधायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां अमङ्गलं, येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनो हरिः। तदेव लग्नौ सुदिनन्दरेव ताराबलं चन्द्रबलन्दरेव विद्याबलन्दरेव बलन्दरेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः, येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान्, सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः, सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वराः, देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशा न जनार्दनाः। पाणी खाली, पाणी पळीभर पाणी खाली सोडायचं, डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं। नेत्रोदकस्पर्शः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे चतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे बौद्धावतारे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके सन्नवर्तमाने। तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्। अद्य पूर्वोच्चारितवर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ। हातात 4 अक्षता घ्यायच्या आहेत उजव्या आणि मी म्हणतो तसं त्याच्या पाठोपाठ म्हणायचं आहे। मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम् अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य समस्त मंगल प्राप्ति अर्थम समस्त अभ्युदय अर्थंच कल्पोक्त शुभफल प्राप्ति अर्थम प्रतिवार्षिक विहित उमामहेश्वर सहित पार्थिव सिद्धिविनायक देवता पूजनम अहम करिष्ये असं म्हणून पाणी सोडायचं आहे। अजून 2 वेळा पाणी सोडायचं आहे खाली तामणामध्ये। तरंगदया महागणपती पूजनंच करिष्ये, कलश घंटादीप पूजनंच करिष्ये। भांड्यातलं पाणी सगळं तामणामध्ये ओतून घेऊन पुन्हा भांड्यात दुसरं पाणी घेऊन कलश घंटा आणि दीप म्हणजे समय यांची पूजा करायची आहे। म्हणजे काय, गंध फूल आणि अक्षता असं
कलशाला, घंटेला, समईला, आणि वरती जर माटोळी असेल तर माटोळीला, किंवा वर आंब्याचा टाळा लावलेला असेल तर टाळ्याच्या ठिकाणी. सर्वात प्रथम आम्ही कलशाला घालूया. जर तुम्ही अष्टगंध जर घेतलं असेल, सुकं जर असेल, तर त्यामध्ये पाणी घालून थोडंसं ओलं करून घ्या. तांब्यामध्ये गंध फुलक्षता घालून तांब्यावरती उपडा हात ठेवावा आपला. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थिरो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः उक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः अंगैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशे वरुणाय नमो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि. घंटीला घालायचं. आगमार्थं तु देवानां गमनार्थं सुरक्षसां पूर्वे घंटारवं तत्र देवताह्वानरक्षणं घंटिकायै नमो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि. समईला घालायचं. भूदीप ब्रह्मरूपस्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. दीपदेवताभ्यो नमो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. एक आंब्याचा ढाळा लावलेला आहे, त्याच्यावरती टाकायचं. मंटपस्थ श्रीमन महालक्ष्मी नमो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. एक तुळशीपत्र किंवा फूल घ्यायचं, तांब्यामध्ये बुडवायचं पाण्यामध्ये, आणि ते पाणी सगळ्या साहित्यावर आणि आपल्यावरती शिंपडून घ्यायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतर शुचिः सर्व शुचिः. तुळशीपत्र फूल तांबणामध्ये ठेवायचं. आणि आता गणपती पूजन करण्यासाठी गणपती पूजन जे तुम्ही ठेवलेलं आहे, सुपारी किंवा नारळ जो काय तुमच्याकडे प्रघात आहे त्याप्रमाणे गणपती पूजन आता सुरू करायचं आहे. हात जोडून महागणपतीचं स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमो नमः. गणेश पूजनावरती अक्षता वाहायच्या आहेत. महागणपतये नमो नमः. ध्यायामि ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. पाणी भांड्यातलं पाणी ओतून पुन्हा नवीन पाणी भरून घ्यायचं आहे. पळी भरून पाणी गणपती पूजनावरती घालायचं आहे. महागणाधिपतये नमो नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. 2 वेळेला पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे. महागणपतये नमो नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. महागणाधिपतये नमः. लाल वस्त्र एक घालायचं आहे, व्हायचं आहे. अशा पद्धतीचं सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जानिवारणे मयोपबारिते तुभ्यम वाससी प्रतिगृह्यतां. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि. अक्षता व्हायच्या आहेत. यज्ञोपवितार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपती पूजनाला गंध लावायचा आहे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यो सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हळद आणि कुंकू व्हायचं आहे. हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. शेंदूर असेल तर शेंदूर व्हायचा आहे. शेंदूरं समर्पयामि. पर पुन्हा एकदा अक्षता व्हायच्या आहेत. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. लाल फूल असेल तर लाल फूल व्हायचं आहे. माल्याधीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. 4 दुर्वा व्हायच्या आहेत. यथालाभ दूर्वांकुरांश्च समर्पयामि. महागणाधिपतये नमः. यथालाभ दूर्वांकुरांश्च समर्पयामि. महागणाधिपतये नमः. अगरबत्ती दाखवायची आहे. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः. आग्नेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. महागणाधिपतये नमः. धूपं समर्पयामि. एक वेळा पाणी जमिनीवर तांबणामध्ये सोडायचं आहे. स्थापित दीपं समर्पयामि. महागणाधिपतये नमः. केळ्याचा किंवा साखरेचा, गुळाचा, ज्याचा तुम्हाला शक्य असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. एक फूल घ्यायचं किंवा फुलाची पाकळी घ्यायची, त्याच्यावरती पळी भरून पाणी घालायचं आणि आपले दोन्ही डोळे डाव्या हातानं बंद करायचे आणि उजव्या हातानं फळाभोवती, साखरेभोवती ते 5 वेळा हात असा फिरवायचा आहे. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. पुन्हा एकदा तसंच करायचं आहे. नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. गणपती पूजनावरती घालायचं आहे. नैवेद्यं समर्पयामि. 2 वेळा पाणी सोडायचं आहे. नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि. उत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि. विड्यावरती पाणी. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि.
दक्षिणार्थे किंचित व्यावहारिक द्रव्यम समर्पयामी. कापूर असेल तर कापूर पेटवून घ्यायचा आहे. कर्पूरार्धिक्य दीपं दर्शयामी. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. चन्द्रादित्यौ च धरणिर्विद्युदग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिंषि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम्. कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि. नमस्करोमि नमस्करोमि नमस्करोमि. उंजळ अशी धरायची आहे गणपती पूजनाच्या समोर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णन्तरस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामी. पळी भरून पाणी तांबण्यामध्ये सोडायचं. अनेन मया यथा ज्ञानेन कृतपूर्वाराधनेन भगवान तेन श्री महागणपती प्रीयताम. प्रीतो भवतु तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. गणपती पूजनाची तुमच्या पूजेमध्ये जर पूजा करण्यासाठी जर अडथळा निर्माण होत असेल तर गणपती पूजन संपूर्ण काढून बाजूला ठेवून आता आपण महादेव, गौरी आणि गणपती यांची पूजा सुरू करूया. समजा तुमच्या कुलाचाराप्रमाणे महादेव आणि गौरी यांची पूजा करत नसतील, फक्त गणपतीची पूजा करत असतील तर तेही योग्य आहे. तुम्ही फक्त गणपतीची पूजा पार्थिव सिद्धी विनायक देवताभ्यो नमः या मंत्रानं तुम्ही पूजा करायची आहे. कोकणात, तळ कोकणात, गोव्यात महादेव, गौरी आणि गणपती या तिघांचीही पूजा करायचा प्रघात आहे. त्यामुळे आपण याच पद्धतीनं गौरी, महादेव आणि गणपती या तिघांचीही पूजा करणार आहोत. तुम्ही फक्त गणपतीची करणार असाल तर तशीही करता येते. आपण सुरुवातीला महागणपतीचं ध्यान करूया. गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंशं त्रिनेत्रं बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. अक्षता व्हायच्या तिघांवरती. ध्यायामे ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. तिघांवरही एक एकदा पाणी घालायचं आहे. पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो. भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोस्तुते. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. मूर्ती मातीची असल्या कारणानं फार पाणी वापरू नये. शक्य तेवढं आपण फुलानं पाणी वाहू शकतो किंवा पळीभर घेऊन थेंबर पाणी घालायचं आहे. एक पळी पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 फुलाच्या पाकळ्या गंधामध्ये बुडवून अक्षता घ्यायच्या आणि त्या पळीभर पाण्यामध्ये या अशा पद्धतीनं ठेवायच्या. थेंब थेंबर पाणी तिघांवरती घालायचं. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. अर्घ्यं समर्पयामि. पुन्हा एकदा पाणी घ्यायचं, एक एक थेंब तिघांवरती घालायचं आहे. अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. पंचामृतैः स्नपयिष्ये. आता पंचामृत स्नान आपण करणार आहोत. 2 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि दूध पंचामृत जे ठेवलेलं आहे त्या पंचामृतामध्ये बुडवून 11 वेळेला किंवा 21 वेळेला गणपतीच्या पायाला या दुर्वा लावायच्या आहेत. ह्याच दुर्वा घेऊन पंचामृतात बुडवून गणपतीच्या पायावरती दूध शिंपडायचं आहे किंवा 21 दुर्वा घ्यायच्या, एक एक दुर्वा बुडवून पायाकडे ठेवायचा आहे. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननः द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरप्रभो. पंचामृत पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. याच पद्धतीनं 1 किंवा 2 बेलाची पानं घ्यायची आहेत आणि महादेवावरती 5 वेळा पंचामृत शिंपडायचं आहे. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पयोदधिघृतं चैव मधुशर्करयायुतं पंचामृतेन स्नपन प्रीयतां परमेश्वर. पंचामृत स्नानं समर्पयामि. अशाच पद्धतीनं तुळशीचं पत्र घ्यायचं आणि गौरीला 5 वेळेला पंचामृत स्नान घालायचं. पयोदधिघृतं चैव मधुशर्करयायुतं पंचामृतेन स्नपन प्रीयतां परमेश्वरी. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि.
पुन्हा एकदा फुल घ्यायचं आहे, पाण्यामध्ये बुडवायचं आणि पाणी प्रोक्षण करायचं, पाणी शिंपडायचं पायावरती गणपतीच्या आणि महादेव आणि गौरीवरती. उमामहेश्वर सहित पार्थिव सिद्धी विनायक देवताभ्यो नमः. पंचामृत स्नानानंतरम शुद्धोदक स्नानं समर्पयामि. उमामहेश्वर सहित सिद्धी विनायक देवताभ्यो नमो नमः. स्नानं समर्पयामि. उमामहेश्वर सहित सिद्धी विनायक देवताभ्यो नमः. गणपतीला लाल वस्त्र व्हायचं आहे. सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यम वाससे प्रतिगृह्यतां. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रं समर्पयामि. महादेवाला पांढरं वस्त्र आणि गौरीला पण लाल किंवा पांढरं कोणतंही चालतं. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास निर्मित वस्त्रं समर्पयामि. महादेव आणि गौरी यांना वस्त्र घातल्यानंतर जानवं घ्यायचं आहे आणि गणपतीला आणि महादेवाला जानवं घालायचं आहे. देवदेव नमस्ते स्तोत्राहि मां भवसागरात्. ब्रह्मसूत्रं सोत्रियं गृहाण पुरुषोत्तम. यज्ञोपवीतं समर्पयामि. डाव्या खांद्यावरती आणि उजव्या हाताच्या खाली दोन्ही हात बाहेर आले पाहिजे जानव्याच्या, म्हणजे दोन्ही हाताच्या आतून डाव्या खांद्यावरती आणि उजव्या हाताच्या खालून आलं पाहिजे. महादेवाला घालूया वाहूया जानवं. देवदेव नमस्ते स्तोत्राहि मां भवसागरात्. ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण पुरुषोत्तम. यज्ञोपवीतं समर्पयामि. महादेव गौरी गणपती तिघांनाही गंध लावूया. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं. विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. गौरी गणपतीला हळद आणि कुंकू व्हायचं आहे. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. उमायै नमो नमः. हरिद्रा कुंकुमं समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. हरिद्रा कुंकुमं समर्पयामि. इथे गोव्यामध्ये महादेवाला बुक्का लावायचा पद्धत आहे, त्याप्रमाणे काळा जो बुक्का आहे तो महादेवाला थोडासा लावून घ्यायचा. गणपतीवर सिंदूर व्हायचा आहे. गौरीला अभीर व्हायचा आहे. अभीर बुक्का सिंदूरम समर्पयामि. अक्षता व्हायच्या आहेत. अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिताः. मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. तिघांनाही एक एक फूल व्हायचं आहे. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो. मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. गणपतीला दुर्वा व्हायच्या आहेत. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. यथालाभ दूर्वांकुरांश्च समर्पयामि. महादेवाय नमो नमः. यथालाभ बिल्वदलपत्रं समर्पयामि. उमायै नमो नमः. यथालाभ पत्रीं. गौरीला जी काय पत्री मिळत असेल ती सगळी पत्री गौरीला व्हायला हरकत नाही. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. बिल्वदलपत्रं तुलसीदलपत्रं दूर्वांकुरांश्च समर्पयामि. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. अगरबत्ती पेटवून घ्यायची आहे आणि निरांजन एकारच जे काय तुम्ही तयारी केलेली असेल तर ती सुद्धा प्रज्वलित करून घ्यायची आहे. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. सुरुवातीला अगरबत्तीला खोडून घेऊया. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः. आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. धूपमाघ्रापयामि. धूपदीपं दर्शयामि. तैलं च वर्तिसंयुक्तं मध्युना योजितं मया. दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यदेवतापः. भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने. त्राहिमान् निरयाद् घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. दीपं समर्पयामि. तुम्ही जर पुष्पमाला आणलेली असेल तर तीही सुद्धा, हार जर तुम्ही आणलेला असेल तर तो घालायला
व्हायला हरकत नाही गणपतीला. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. नमः. पुष्पमालां समर्पयामि. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. दीपं समर्पयामि. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. आता पंचफळ किंवा मगासचा जो आपला पंचामृत आहे त्याचा नैवेद्य दोघांपैकी कोणाचाही किंवा दोनांचाही नैवेद्य दाखवायचा आहे. पळी भरून फुलं घ्यायची किंवा तुळशीपत्र घ्यायचं, पळी भरून पाणी त्याच्यावरती घालायचं, डाव्या हातानं डोळे बंद करायचे आणि त्या नैवेद्याच्या भोवती फिरवायचं. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. पुन्हा एकदा पाणी घालायचं, पुन्हा एकदा प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. फुलाची पाकळी ही अर्पण करायची आहे. नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यामध्ये प्राशनात 2-3 वेळा पाणी सोडायचं तांबणामध्ये. नैवेद्यामध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि. उत्तरापोषणं, हस्तप्रक्षालनं, मुखप्रक्षालनं समर्पयामि. कर्पूरार्धिक्य दीपं दर्शयामि. कापूर पेटून दाखवायचा आहे. महादेव, गौरी, गणपती तिघांनाही. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. चन्द्रादित्यो च धरणिर्विद्युदग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिंषि आर्तिक्यं प्रतिगृह्यतां. कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि. नमस्करोमि नमस्करोमि नमस्करोमि. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. उठून उभं राहायचं आहे आणि प्रदक्षिणा काढायच्या आहेत. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणान् पदे पदे. नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे. साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः. नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रबाराक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. एक साष्टांग दंडवत घालायचा आहे. उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामोष्टांग उच्यते. साष्टांग नमस्कारां समर्पयामि. पुन्हा बसायचं आहे. बसून झाल्यानंतर हाताची अशी ओंजळ करायची आहे आणि पाहिजे आपल्या मनामध्ये जो संकल्प असेल त्याची मागणी करायची आहे. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनो सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णन्तरस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर. अपराध सहस्राणि क्रियन्ते हृदयं मया. दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. गतं पापं गरं दुःखं गरं दारिद्र्यमेव च. आगता सुखसम्पत्तिः पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि. पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनौ संपूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युतं. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक अक्षता व्हायच्या आहेत. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक नमः. मंत्राक्षतान् समर्पयामि. नमस्करोमि. पळी भरून पाणी तांबणामध्ये पुन्हा सोडायचं आहे. अनेन कृत प्रतिवार्षिक विहित उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवता पूजनाख्येन कर्मणा भगवान् तेन श्री उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवता प्रीयन्तां प्रीतो भवतु तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. पुन्हा आचमन करायचं आहे. 3 वेळेला पाणी प्यायचं, 4थ्या वेळेला खाली सोडायचं. आचम्य श्रीकेशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. ही झाली पहिल्या दिवसाची पूजा. दुसऱ्या दिवशी फक्त गणेश पूजा वगळून संपूर्ण पूजा जी आहे ती अशाच पद्धतीनं करायची आहे. यात आणि काय वेगळं काही नसतं. फक्त तुम्हाला अभिषेक जर जास्त वेळ करायचा असेल तर गणपतीचं स्तोत्र याच यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे, ते लावायचं आणि दुधात बुडवून दुर्वा ते संपेपर्यंत पाहायचं. जास्त अजून वेळ तुम्हाला जर करायचा असेल तर तेच स्तोत्र 11 वेळा 21 वेळा अशा पद्धतीनं लावून दुर्वांचा अभिषेक तुम्ही करता येतो. पूजा संपूर्ण क्रम पूजेचा हाच आहे. फक्त
गणपतीची जी आपण महागणपतीची जी पूजा केली त्या जागी महागणपतीचं स्मरण करायचं आहे फक्त. म्हणजे वक्रतुंड महाकाय हा श्लोक म्हणायचा, महागणपतीचं स्मरण करायचं आणि पुढली पूजा आपण सुरू करायची आहे. उत्तर पूजेच्या वेळी सुद्धा संध्याकाळी आपण पाठावरती बसायचं, संकल्प करायचा की उत्तर पूजनम करिष्ये म्हणून. आणि पूजासारखी पूजा पंचोपचार त्याला म्हणतात. म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य ह्या 5 उपचार आपण व्हायचे आहेत. आणि त्यानंतर मी पुढील जो मंत्र म्हणतो आहे तो मंत्र म्हणून गणपतीवरती, महादेवावरती, गौरीवरती, महागणपती पूजन असेल तर त्याच्यावरती अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यानंतर विसर्जन करायचं आहे. मंत्र असा आहे, यान्तु देव गणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. याचा अर्थ असा आहे की यान्तु देव गणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं, पूजेसाठी आलेल्या सगळ्या देवांना माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही आता या स्थानातून, या मूर्तीतून निघून जावं, तुम्ही तुमच्या स्वस्थानी परत जावं. आणि यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम, तुम्ही स्वस्थानी निघून चला. माझं इष्टकामना ज्यावेळी मी करेन, मी ज्यावेळी तुमची पुन्हा पूजा करेन त्यावेळी तुम्ही येण्यासाठी तुम्ही आता परत निघून चला, अशा आशयाचा हा मंत्र आहे. अशा पद्धतीनं तुम्ही गणेश चतुर्थी तुमची घरच्या घरी तुम्ही साजरी करा. त्यानंतर फळांचा नैवेद्य दाखवलेलं फळं, गणपती पूजन आणि दक्षिणा अशी तुमच्या पुरोहिताला अवश्य द्या. हे दान जर घडलं नाही तर पूजा ही परिपूर्ण होत नाही. एवढं सांगून आज मी ही पूजा थोडक्यात मला जशी जुळेल त्या पद्धतीनं मी तुम्हाला या पूजेचं संपूर्ण दाखवलं. जे बरं आहे ते संपूर्ण परमेश्वराचं आहे आणि यात त्रुटी असल्यास ते सगळ्या माझ्या समजाव्या, एवढं म्हणतो आणि आजचा विषय इथेच थांबवतो. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येत राहीन. असंच प्रेम माझ्यावरती कायम ठेवा असं म्हणून आजचा विषय इथेच संपवतो. धन्यवाद.